कार्यकर्त्याचा, पक्षाचा, राष्ट्राचा सगळा आसरा गेला. दादा एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारे होते, सगळ्याला सोबत घेऊन चालणारे होते, सर्व समाजाला न्याय देणारे होते. मी एक सामान्य घरातला कार्यकर्ता अजून सुद्धा दादाने मला मराठवाडा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ते पद माझ्याकडे असताना सुद्धा मला माझं काम बघून मला प्रदेश उपाध्यक्षपद दिलं. त्यानंतर मंगळवारी 3 वाजता भाजप नेते आमचे औदुंबर बागडे साहेब, मी गणेश बाऊलमध्ये दादाच्या कॅबिनला गेलो असताना खूप गर्दी होती. निघण्या तयारीत होते. तरी पण त्याला म्हणलं मला मी परेशान झालो. मला ते बोलते की नाही, ओळखीते की नाही, या लोकांसमोर माझा अपमान होतो का. तेवढ्या गर्दीत मला दादाने बघितलं. औदुंबर बागडे साक्षीदार आहे. तेवढ्या गर्दीत मला दादाने बघितलं, बोलवलं, एका मित्रासारख्या हाताला धरलं. एक साहेब मित्रासारख्या हाताला धरलं, माझा गळ्यात हात घातला, माझा फोटो घेतला. मी कामाचं पत्र नेलं, पिएला म्हणले यादीत घे आणि एवढं करून दे. असा नेता दुसरा होणे शक्य नाही. खूप पक्षाची हानी झाली, गोरगरीब जनतेची हानी झाली, सामान्य कार्यकर्त्याची हानी झाली, महाराष्ट्राची हानी झाली. महाराष्ट्राचा खूप मोठा हिरा हरपला. या निमित्ताने मी माझ्या पक्षातर्फे, माझ्या किसान सभेच्या सर्व मराठवाडा वर्दीच्या पदाधिकाऱ्यातर्फे इथं जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे दादांना श्रद्धांजली अर्पण करतो व ईश्वर अल्लाह त्यांना स्वर्गात चांगली जागा देव, त्यांच्या आत्म्यास शांती देव अशी प्रार्थना करतो. इथं दीपक भैया ठाकूर, फिरोज भाई शेख, सुरेशजी गुडे, प्रकाश मामा, कटारे सर, निसारजी देशमुख, पप्पासाहेब गोल्डे, रवींद्र तातेजी तोर, इंगळे साहेब, सर्व नगरसेवक, मला एकच प्रसंग असा सांगावासा वाटतो की मी दादाला नेहमी टी व्हीवर पाहिलं. जसं लहान मुलांचा पिक्चरमध्ये एक हिरो असतो, तसा राजकारणामधला हिरो असे दादा आमचे होते. त्यांची बोलण्याची शैली, त्यांचे हावभाव, त्यांचा आवाज, मला नेहमी वाटायचं की माझा आवाज असा का नाही, मी असं का नाही बोलू शकत. मी त्यांची खूप भाषणं ऐकले. आपल्याला एखादा नेता कधी आवडतो ज्यावेळेस तो नेता आपल्या हृदयामध्ये जागा करतो. असाच एक क्षण मला दादांचा सांगावासा वाटतो की माझ्या मनामध्ये काय हे दादांनी कसं काय ओळखलं. दादा म्हणायचे की तुम्हाला राजकारण करायचंय, तुम्हाला मोठं व्हायचंय, तर तुम्ही 2 नंबरचे धंदे करू नका. तुम्ही शाळा काढा, तुम्ही कॉलेज काढा, तुम्ही व्यवसाय करा. ती गोष्ट माझ्या मनाला लागून गेली, ती गोष्ट माझ्या मनामध्ये घर करून गेली. ही आठवण, दादाची छवी ही माझ्या मनामध्ये नेहमीच राहील. मी खरात परिवाराच्या वतीने, नगरपालिकेच्या वतीने, भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने दादाला श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्मेला शांती मिळो आणि त्यांच्या परिवाराला ह्याच्यातून उभारण्याची शक्ती देव अशी मी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम शांती. शोकाकुल जन हो, आज आपण या ठिकाणी आदरणीय दादासाठी सर्वपक्षीय शोकसभा घेतोय. मुळात ही संकल्पनाच मनाला पटत नाही. आणखीनही आमच्यासारख्या तरुणाला वाटत नाही की दादा आपल्यातून गेले असतील. माझ्यासारख्या तरुणाला 20-22 वर्ष जवळपास त्या पक्षामध्ये काम करत असताना त्यांचे विचार, त्यांच्या पक्षाची विचारधारा, त्यांचे नेतृत्व गुण ते खरं तर आमच्यासारख्या तरुणासाठी एक आयकॉन होते, आयडॉल होते. त्यांनी नेहमीच आपलं जीवन शिस्तीमध्ये आणि या महाराष्ट्रातील जनतेच्या कामासाठी त्या ठिकाणी घालवलेलं आहे. आणि सगळं जरी खरं असलं तरी आता ह्या आठवणी झालेल्या आहेत. मित्रहो, परवाची सकाळ 28 तारीख या महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं काळा दिवस ठरली. त्या 28 तारखेच्या सकाळचे न्यूज ऐकत असताना ज्यावेळेस
तो घटनाक्रम टीव्हीवर समोर येत होता. हृदयाचे ठोके सुद्धा सगळ्यांच्या वाढलेले होते. आणि ज्यावेळेस ते प्लेन टीव्हीवर सातत्याने दाखवत होते त्यावेळेस मनाला असं कुठंतरी वाटत होतं तिथे अहमदाबादमध्ये जे काही प्लेन क्रॅश झालं आणि त्यामध्ये एकमेव व्यक्ती कुमार विश्वास रमेश नावाचा जो एक चेअर सहित बाजूला गेला होता, तशी एखादी चेअर त्या प्लेनच्या बाजूला दिसावी आणि आमचे दादा त्यावर शेप दिसावेत, हा विचार सातत्याने आमच्यासारख्या तरुणाला टीव्ही समोर बसल्याच्या नंतर येत होता. सांगण्यासारख्या आठवणी भरपूर आहेत, खूप काही सांगता येईल, पण आजचा तो दिवस नाही. आणि म्हणून आज मी या मंचावरून दादांना सगळ्यांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि अख्ख्या महाराष्ट्राला या दुःखातून सावरण्याची भगवंत शक्ती देवो, एवढीच प्रार्थना मी भगवंताला करतो. ओम शांती शांती शांती. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजातर्फे आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार ज्यांचा संबंध समोर बसलेले माझे मित्र राष्ट्रवादी अजितदादाचे रवींद्र तात्या तौर यांच्यामुळं माझा त्यांचा संबंध आला. मित्रांनो, पुस्तक आणि माणूस, पुस्तक वाचल्याशिवाय समजत नाही आणि माणूस भेटल्याशिवाय समजत नाही. तर अजितदादाची आणि माझी जीवनात फक्त एकच भेट झालेली आहे, ती रवींद्र तात्या तौर यांच्या मैत्रीमुळे झाली. तेव्हा जवळून बघितलेला हा माणूस माझ्या 63 वर्षाच्या राजकीय आयुष्यात सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये मी अजितदादासारखा माणूस बघितला नाही. म्हणून माझी तसं पाहिलं तर सर्वांना माहिती आहे की एक शस्त्रक्रिया झालेली आहे. गेल्या 1 जानेवारीपासून मी आज पहिल्यांदाच या व्यासपीठावर आलेलो आहे. ते फक्त अजितदादाच्या प्रेमामुळे. मी काही फार जास्त बोलणार नाही. अनेक वक्ते, खूप मोठे, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आपल्या समोर बसलेले आहेत. परंतु मित्रांनो, भाषणं करण्यापेक्षा पुन्हा अजितदादा कसे निर्माण होतील महाराष्ट्रात यासाठी तरुण पिढीने, विशेष करून ज्यांना आत्ताच आमच्या उपाध्यक्षांनी भाषण केलं, अध्यक्ष आहेत नगर परिषदेचे, अनेक तरुण लोक आहेत तिथे. माझं त्यांना एवढंच विनंती आहे की आम्ही निवृत्त माणसं आहेत. आम्ही आता फक्त एका उंच वाट्यावरून काय चाललंय याचं निरीक्षण करण्यासाठी आमची भूमिका आहे, एक पालकांची, ज्येष्ठत्वाची. परंतु आपल्या सर्वांना मी या अजितदादाच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं एक आव्हान करेल की असे अजितदादा महाराष्ट्रात पुन्हा निर्माण व्हावे, यासाठी पुढच्या पिढीने प्रयत्न करावे. अशीच मी स्वर्गीय अजितदादांना दुःखद अशी संघर्ष योद्धा मनोजदादा आणि तमाम मराठा समाजातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. हरिओम. अजितदादा यांच्या शोकसभेला सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते मंडळी, आपण जो 28 तारखेचा जी सकाळ होती, मी तर गावाला चाललो. मी नाशिकला जाताना मला ज्यावेळेस फोन आला घरून की अजितदादाचं प्लेन ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं. अशा अजितदादांना आपण नेहमी बघतो. माझा त्यांचा कधी संपर्क नाही आला, पण टी व्हीवर आपण रोज बघतो. टी व्हीवर बघताना, बोलताना निर्भीडपणे बोलणार. पत्रकार भेटले, पत्रकारांनी त्यांना कधी विचारलं, एखादा प्रसंग झाला एक 4-8 दिवसात, 2 दिवसात, की दादा याचं उत्तर द्या ना, हक्कानं बोलणारा माणूस आपण टी व्हीवर बघतो. ए थांब रे तू, मी बघितली नाही बातमी, कोण काय बोललं, असा बोलणारा माणूस हक्काने, म्हणजे प्रेमाने. तर ह्या सगळं
पत्रकारांनी आपण टी व्हीवर बघत होतो, पण मी अजून एक आठवण करून देईन सर्वांना की आपल्या महाराष्ट्राचे असं म्हणाल मी की जे 5 रत्न होते ते आज आपल्यात नाही आहेत. एक गोपीनाथजी मुंडे, स्वर्गीय प्रमोदजी महाजन, माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री आर पाटील. मी असं म्हणल की आपल्या महाराष्ट्राचे हे 5 रत्न आपण गमवून बसलो. हे 5 रत्न कधी आता असते, यांचं 5 आपण पाहिलं सर्वांचं की एका सामान्य वयातच निधन झालेलं आहे. ही बातमी पण टी व्हीवर होती. अशा आपण ज्या 5 नेत्यांना मुकलो, आज आपला महाराष्ट्र अजून पुढे गेला असता असं वाटतं. पण मी माझ्या वतीनं, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं, माझ्या ठाकूर परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती शांती शांती. संपूर्ण महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश टाकण्यासाठी दररोज सूर्योदयापूर्वी उठणारा दादा अस्ताला गेला, ही बातमी ज्यावेळेस आम्हाला कळाली त्यावेळेस आणि आजपर्यंत मन मानायला तयार नाही. आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातील दीनदलित, गोरगरीब, अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व होतं. 2012 साली 12 डिसेंबर 2012 रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातून ज्या ज्या लोकांनी उत्तम प्रकारे आरोग्य शिबिर घेतली त्या सर्वांना जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामध्ये अभिमानाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो, 2012 साली पहिल्यांदा माझी अजितदादा सोबत भेट झाली आणि ती मी जिल्ह्यातून सर्वात उत्तम चांगलं नियोजन करून महाआरोग्य शिबिर 12/12/2012 साली घेतलं होतं आणि त्यामुळे मला मुंबईला बोलवून आदरणीय अजितदादाच्या हस्ते मला सन्मान त्यावेळेस करण्यात आला होता. दादांनी शाबासकी थाप देत मला चांगलं काम कर अशा प्रकारची शाबासकी दिली आणि त्यानंतर 2017 साली ज्यावेळेस समर्थ बँकेचं उद्घाटन नवीन इमारतीचं जालन्यामध्ये होता त्यावेळेस आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते मला अंबड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून आदरणीय दादांनी मला अंबडचा अध्यक्ष केलं आणि त्यानंतर अनेक वेळेस मी अजितदादांना भेटलो. आदरणीय भैयासाहेबाच्या अनेक शाळा, कॉलेज, महाविद्यालय आणि बँक असो किंवा कारखाना उद्घाटनानिमित्त आदरणीय अजितदादा अंबड समर्थ कारखान्याला यायचे, आम्ही त्यांना भेटायचो. खरोखर एक कणखर बाणा, एकदम शिस्तबद्ध आणि सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं. 22 जुलै 1959 रोजी त्याचा जन्म झाला आणि 1982 सालीपासून ते राजकारणात आले. त्यांचा 66 वर्ष 6 महिने 6 दिवस असा पूर्ण आयुष्याचा त्यांचा जीवनक्रम त्यांनी अथक संपूर्ण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ते झटले आणि 6 वेळेस ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिले. अशा या नेत्याला यावेळेस मी श्रद्धांजली अर्पित करत असताना एक शेर सांगून मी आपली या ठिकाणी श्रद्धांजली पूर्ण करतो. जिंदगी की हर कहानी बेअसर हो जाएंगी, जिंदगी की हर कहानी बेअसर हो जाएंगी, हम न होंगे तो ये दुनिया दरबदर हो जाएंगी, हम न होंगे तो ये दुनिया दरबदर हो जाएंगी. चांद तारे छुप गए सारे, चांद तारे छुप गए सारे, सूरज सवाली हो गया, एक तेरे जाने से पूरा महाराष्ट्र खाली हो गया, एक तेरे जाने से पूरा महाराष्ट्र खाली हो गया. अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनात या ठिकाणी आज उद्भवत आहे. आदरणीय अजितदादा पवार यांना मी अंबड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहर अध्यक्ष या नात्याने
या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद.